रिटायरमेंट, एज ऑफ रिटायरमेंट म्हणजेच सेवेतून निवृत्त होणं. सेवानिवृत्त झालो म्हणजे आता माझं सगळं संपलं. अशाच आविर्भावात, अशाच गैरसमजुतीमध्ये असं म्हणेन मी की माणसं ओढत ओढत हे जीवन जगताना मी पाहतो. सगळ्यांबद्दल बोलत नाही आहे, जे अशा पद्धतीने जगतात त्यांच्याविषयी. आता काही डिपार्टमेंटमध्ये रिटायरमेंट एज इज 58, काही डिपार्टमेंटमध्ये 60, काही कॅटेगरींना 58, काही कॅटेगरींना 60. प्रायव्हेट सेक्टरला 58, 60. कोऑपरेटिव्ह बँकेला सुद्धा असंच काहीसं, काही ठिकाणी 58, काही ठिकाणी 60. म्हणजेच सरासरी जर आपण सगळ्या आस्थापना पाहिल्या, मग त्या खाजगी असो अगर सरकारी असो, 58 ते 60, काही ठिकाणी 58, काही ठिकाणी 60. आपण गृहीत धरूयात की 60ला माणूस रिटायर होतो. पण 60 झाला आणि सेवानिवृत्त झाला की लगेच त्याची 1 महिन्यात अशी काही डायलॉगबाजी सुरू होते की जणू काही आता तो जीवनातनंच उठला आहे, जणू काही आता तो एक बंद घड्याळच झाला आहे, असंही मी गमतीने उच्चारू शकतो. वास्तविक पाहता द इन्क्रीजिंग एज इज नथिंग बट अ नंबर. एका अंकाच्या शिवाय या 58 आणि 60ला जास्त महत्त्व नका देऊ. ठीक आहे, रिटायर. जो माणूस आयुष्यभर नोकरी करून टायर होतो, थकतो, त्याच्या बुद्धीची क्षमता, शारीरिक क्षमता ही रोजची काही टेन्शन्स जी असतात कामाच्या ठिकाणची, ती झेलण्याच्या योग्य राहत नाहीत. त्याचा मेंदू, त्याचं ब्लड प्रेशर, त्याची एकंदरीतच शारीरिक मानसिक अवस्था, आणि म्हणून सायंटिफिकली हे 58 आणि 60 वय ठरलं आणि ते सगळीकडे लागू झालं. कामाच्या ठिकाणी कामाचे तास 8 तास असावेत, रविवारी सुट्टी असावी, जो सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा खाजगी नोकरीत आहे त्यांना निवृत्तीनंतर काहीतरी पेन्शन मिळावी, हे सगळं वरदान आपल्याला लाभलं ते केवळ आणि केवळ पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्यामुळे. म्हणून त्या तस्विरीसमोर प्रत्येकानेच, त्यांच्या पुतळ्यासमोर, तस्विरीसमोर प्रत्येक भारतीय नागरिकांनी नतमस्तक होणं अत्यंत गरजेचं. अनंत गोष्टी ह्या आपल्या एका महामानवाने आपल्याला बहाल केल्यात. हा जर जागरूक मानव नसता तर कदाचित याच गोष्टी तुम्हाला मिळायला स्वातंत्र्यानंतरसुद्धा अजून 50 वर्ष जगण्यावं लागलं असतं, असं मला तरी वाटतं. असो, ज्या काही आपल्याला सुविधा, जे काही रविवारी सुट्टी, जे काही कामाचे तास 8 तास, त्याच्यानंतर काम करून घेतल्यास ओव्हरटाईम द्यावा लागेल वगैरे, अशी जी काही नियमावली झाली त्या नियमावलीमध्ये आपण 32 वर्ष, 35 वर्ष, 36, 37 वर्ष राबतो आणि मग सेवानिवृत्त होतो. परंतु ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो आहे की 58 आणि 60 हा फक्त एक नंबर आहे असं गृहीत धरा, आणि जगामध्ये तुमच्यापेक्षा वयोमान जास्त असलेली, म्हणजे 60पेक्षा जास्त वयोमान असलेली कित्येक लोक अजूनही उत्तमरित्या कार्यरत आहेत. आता तशी उदाहरणं द्यायची तर मी तुम्हाला खाट अगदी 15-20 नावं सांगू शकेन, पण त्यातली मी मोजकीच सांगेन तुम्हाला, जे तुम्हाला पटकन क्लिक होणार आहे. लता मंगेशकरजी 80 वयानंतरसुद्धा क्रिएटिव्ह होत्या. आशा भोसलेजी क्रिएटिव्ह होत्या. अमिताभ बच्चन आज 84 वर्षीसुद्धा अजून क्रिएटिव्ह आहेत. भारताचे पंतप्रधान नुकतंच 75 संपलं त्यांचं.
चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग, ते पण 70च्या पुढे आहेत, 72 वर्ष वय आहे. पुतिन रशियाचे प्राईम मिनिस्टर, ते पण 72 वर्षाचे आहेत. आणि सध्या चर्चेत असलेले सर्वात मोठ्या देशाचे प्राईम मिनिस्टर डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका, 79 इयर्स ऑफ एज. याच्या आधीसुद्धा वय वाढल्यानंतरसुद्धा खूप क्रिएटिव्ह असलेली माणसं, विन्स्टन चर्चिल, आपल्याकडं श्यामची आई हे पुस्तक विकणारे मोहाडीकर, वयाच्या 90-91 वर्षेपर्यंत ते क्रिएटिव्ह होते. अशी अनंत उदाहरणं आहेत की ज्यांनी 60चा टप्पा काय 70चा टप्पा ओलांडल्यानंतरसुद्धा ते तुमच्यापेक्षा जास्त एनर्जेटिक दिसत आहेत. दिवसातले 16-16, 18 तास ते काम करत आहेत. एखाद्या देशाची धुरा वाहणारी ही 70 गाठलेली, 75 गाठलेली, 80पर्यंत पोचलेले डोनाल्ड ट्रम्प, यांना काय 10 तास 12 तास खुर्ची टेबलवर पंख्याखाली बसून जे काही मिळायचं ते स्वास्थ्य मिळत नाही आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या देशाचं पंतप्रधानपद भूषवणं म्हणजे तो माणूस दिवसभरात किती तास कार्यरत असू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकाल असं मला वाटतं. आता काही लोक माझ्या संपर्कात आलेले रिटायर झाले, रिटायर होऊनसुद्धा त्यांना 9-10 वर्ष झाली. सहज जेव्हा विषय निघतो, काय करतो रे, काही नाही, वय वर्ष 67-68, आणि अजूनही त्याच कौटुंबिक विवंचना, प्रापंचिक अडचणी याविषयी भरभरून बोलण्यात सेवानिवृत्तीनंतरची ही वर्ष गेली. आणि आजही पुढची वर्ष तशाच पद्धतीने चालली आहेत. काहीही नाही, फक्त कौटुंबिक जे काही आहे मदत करायची तेवढीच. विधायक कार्य शून्य. रिकामा वेळ कसा घालवता? काय नाही, 2 तास मुलीकडे जातो, सकाळी 2 तास फिरतो, संध्याकाळी 2 तास फिरतो, काही मित्रांनी ट्रिपला बोलवलं तर ट्रिपला जातो, मजेत जगतोय. अरे पण काय क्रिएटिव्हिटी काय आहे तुमच्या रिटायरमेंट नंतरची? ही जी काय तुमची 9-10 वर्षे गेली त्याच्यात क्रिएटिव्हिटी शून्य. आणि मग रडायचं, आता काय आपण निवृत्त माणसं, आता राहिले किती, 50 गेले, 5 राहिले, अशा पद्धतीने नैराश्यजनक वाक्य टाकत निराशेने पावलं उचलत जगणारी माणसं पाहिली की खरंच रिटायरमेंटचं स्पेलिंग यांना परफेक्ट लागू होतं असंच दिसतं. काही जण एनर्जेटिक, वय वर्ष 66, दैवदयेने प्रकृतिमान चांगलं, पण काय करतो रे विचारलं रिटायरमेंटनंतर, शून्य. काय नाही रे, बायको गेली, मुलींची लग्न झाली, एकटाच असतो, कार आहे घरात, मनात येईल तेव्हा कारनी मस्तपैकी हुंदडतो. आणि विधायक कार्य, स्वतःची पेन्शन, बायकोची पेन्शन, मुलींची तर लग्न झाली, जबाबदाऱ्या संपल्या, बंगल्यामध्ये एकटाच. म्हटलं अरे काहीतरी कुठल्या तरी संस्थेला अटॅच राहा, कुठेतरी काहीतरी समाजकार्यात गुंतवून घे, थोडासा बायकोचं जे एकटेपणा जाणवतो तो कमी होईल, 4 लोकांमध्ये मिक्स होत जा. नाही, अरे मी काय रिटायर माणूस, काय आता स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्यात आयुष्य चाललं आहे. आणि तसं पाहिलं ना, मी दिसायला दिसतो रे, पण मी आतून थकलो आहे, मला आता काही नको वाटतं. अशा पद्धतीचे त्या व्यक्तीचे उद्गार. काही मंडळींना रिटायर होऊन 2-3 वर्ष झाली. काय करता रे सगळे? काय नाही बघ, संध्याकाळी मस्त कट्ट्यावर बसतो, रोज एक जण चहा पाजतो, मस्त गप्पा टप्पा इकडच्या तिकडच्या कौटुंबिक राजकारणावरच्या, मजा येते, कधीकधी वादविवाद विकोपाला जातात. म्हटलं दिवसा काय रे टिवल्या बावल्या 2 तास झोपायचं वगैरे, काय थकल्यासारखंच वाटतं, काय करायला नको वाटतं. एज 61, 62, 64, पण दिसायला अगदी एनर्जेटिक. तात्पर्य, तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं की आता मी रिटायर झालो, आता मी थकलो, तर तुमच्या हातून काहीही विधायक कार्य होत नाही. मी असं म्हणत नाही आहे की प्रत्येक माणूस कलाकार पाहिजे, प्रत्येक माणसाकडं अमिताभ बच्चनसारखी क्रिएटिव्हिटी पाहिजे, प्रत्येक माणसाकडं नेत्यासारखे गुण पाहिजेत, नरेंद्र मोदी साहेबांसारखे, शी जिनपिंगसारखे, पुतिन यांच्यासारखे, डोनाल्ड ट्रम्पसारखे. असं काही मी तुमच्याकडनं अपेक्षा करत नाही आहे. परंतु रिटायरमेंट या शब्दामध्ये जो टायर हा शब्द आहे,
अशी तुम्ही थकल्यासारखंच जर जिंदगी जगणार असाल तर मग त्या जीवनाचा तुम्हाला ही जी मिळाली आहेत 60 ते 80 90 लाईफ स्कोअर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे माणसाचा. तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मेडिकलच्या सुविधा ॲवेलेबल आहेत आज आपल्या देशातसुद्धा. कितीही मोठ्या प्रकारचा आजार होऊ द्या, तुमच्याकडं पोटेन्शियल असेल, पैसा असेल तर त्याच्यावर इलाज करून तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवता येतं. आणि कर्मधर्म संयोगाने तुम्हाला जर 60 आणि 80 या दरम्यान कोणतीही व्याधी नसेल, तुम्ही दट्टेकट्टे असाल, चांगलं पाहू शकत असाल, चांगलं ऐकतो येते तुम्हाला, बोलणं तुमचं चांगलं आहे, एकंदरीत तुम्ही चालताय फिरताय, तर मग कुठेतरी तुमचा उपयोग कुठल्या तरी संस्थेला काहीही विधायक कार्य तुम्ही हाती घेऊ शकता. एक ग्रुप तयार करू शकता का फक्त कट्ट्यावर चकाट्या पिटण्यासाठी, एकमेकांची टवाळखोरी करण्यासाठी, कुठले तरी फालतू विनोद करत भाषा पिकवण्यासाठी, किंवा फालतू काहीतरी राजकारणातलं काही डीप नॉलेज नसताना राजकारणावर चर्चा करून एकमेकांमध्ये वादविवाद घालत तासनतास तुम्ही जर असे वाया घालवणार असाल तर मग ह्या तुमच्या बोनस मिळालेल्या लाईफचा, दट्ट्याकट्ट्या लाईफचा काय उपयोग. म्हणून रिटायरमेंट एज इज नथिंग बट इट इज अ नंबर रिटन ऑन पेपर. इट इज जस्ट 58, 58 अँड 60, 60. हे वय गाठल्यानंतर, सेवानिवृत्ती घेतल्यानंतर स्वतःला सगळ्याच बाबतींमधनं तुम्ही रिटायर नाही करायचे. समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुमच्यासारख्या माणसांची इन्व्हॉल्वमेंटची गरज आहे. अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टींची यादी मी काही सांगत बसून तुम्हाला कोणता उपदेश करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत नाही आहे. माझ्या व्हिडिओचा उद्देश इतकाच आहे की तुम्हाला कुठेतरी आतून मोटिवेशन मिळालं पाहिजे की आपण रिटायरमेंटनंतरचा जो कालावधी चालला आहे आपला 60 ते 80 या वयोगटातला, तो खरोखर क्रिएटिव्हली आपण तो वेळ घालवतो का तो मिळालेला हा वेळ त्याचा आपण सदुपयोग काहीच करू शकणार नाही का. सध्या तर आपण काही सदुपयोग करतच नाही आहे. आपण ज्याला सदुपयोग समजतो, रोज संध्याकाळी त्याच मित्रांना भेटणं, त्याच गप्पा मारणं, त्याच एका हॉटेलमध्ये 1 कपमध्ये 2 कप करून अर्धा कप चहा डोसणं आणि पुन्हा आपल्या घरच्या वाटेवर निघून जाणं. दिस इज नॉट द ॲक्च्युअल ह्युमन लाईफ. जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळतो तेव्हा तो वेळ, त्या वेळेचा सदुपयोग दुसऱ्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने केला ह्याच्यावरती तुम्हाला किती मानवी मूल्यांचा अभ्यास आहे, किती मानवी मूल्य तुम्ही मनामध्ये घेऊन जगता, हे तुम्ही समाजाला दिसू शकतं तुमच्यातून. आणि जर रिटायर झाल्यानंतरसुद्धा एखादं आदर्शवादी जीवन जगण्याचा प्रयत्नच करत नसाल, आता मी थकून गेलो, आता मी काही करणार नाही, मी 30, 32, 37 वर्ष नोकरी केली, हेच खूप झालं, प्रचंड थकलो आहे मी. सगळेच थकतात. कुणाच्याही वाट्याला कुठल्याही नोकरीमध्ये फार मोठं सुख आणि समाधान नसतं. प्रत्येकानेच अनंत प्रकारचे प्रॉब्लेम रोज सहन केलेले असतात. आपल्यापेक्षाही खालच्या थराच्या सुविधा नसताना पण काही लोक नोकऱ्या करतात, 30-30, 40 वर्ष नोकऱ्या करतात. त्या नोकऱ्यांमध्ये त्यांना सुविधा काहीच नसते. कदाचित तुम्हाला 8 तास ड्युटी असते टेबल खुर्चीवर, कदाचित त्यांचे ड्युटी अवर्स 12-12 तासाचे असू शकतात. आर्मीतल्याच लोकांचं घ्या, 24 आवर्स ऑन ड्युटी. पोलिसांचं घ्या, एक कॉल आला की धावत निघावं लागतं. कुठल्याही कॉन्स्टेबलला कुठेही असला आणि PIचा जर कॉल आला किंवा कुठल्याही कमिशनर ऑफिसकडनं मेसेज आला, अमुक या ठिकाणी जा, ताबडतोब निघावं लागतं त्यांना. ह्या असं तुमच्यासारखं नाही आहे, आज का काम कल करेंगे, साहेब उद्या येता का जरा, आज मी थकलो आहे, तुमचं काम उद्या करून देतो, अडवणूक करायची. कितीतरी खाती आहेत अशी आपण पाहतो. एक आमचे सोलापूरचे प्राध्यापक आहेत अजून इथे, चांगले मराठी शिकवायचे ते सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेजला. तर त्यांनी एक सरकारी खात्यामध्ये जी लोक कारकून म्हणून लागतात त्या कारकूनची एक व्याख्या त्यांनी केली होती. त्यांच्या एका पुस्तकात नमूद केली आहे त्यांनी. बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी. आपल्या भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबजी यांचे ते घनिष्ठ मित्र आहेत. मुद्दाम मी नाव सांगत नाही आहे, पण त्यांनी ही केलेली व्याख्या अतिशय चपकल अशी बसते. अशी पण काही खाती आणि असे काही कारकून मंडळी आपण पण पाहिली आहेत. कारकून, कारस्थान रचून कुशलतेने नकार देणारा.
मग अशा पद्धतीने तुम्ही कामकाज बजावून 30-35 वर्ष नोकरी करून पेन्शन घेऊन बाहेर पडता आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही रिकामा वेळ कुठल्याही माणुसकीनी सत्कर्मात घालवण्यापेक्षा फक्त चकाट्या पिटण्यात तुम्ही रिटायर झालेला अवधी घालवता. 4 मित्रांचं टोळकं घेऊन बसणे, 4 मित्रांबरोबर कुठेतरी फार्म हाऊसला जाणे, 4 मित्रांबरोबर मस्तपैकी पार्ट्या करत राहणे. बाकीचं विधायक कार्य तुमच्या खातेबुकाला काहीही दिसून येत नाही. असं जर ते रिटायरमेंटनंतरचं जीवन असेल आणि तरीही तुम्ही जर बोलत असाल की आता मी रिटायर झालो, मी थकलो, आता माझ्याच्याने काही होत नाही, आणि याच्या विपरीत जेव्हा मौज मजा करायची आहे मित्रांच्यासोबत, जेव्हा हुल्लडबाजी करायची आहे वय विसरून, तेव्हा मात्र तुम्ही सगळ्या गोष्टींना तयार असता, तेव्हा मात्र तुमच्याकडं भरपूर वेळ असतो, तेव्हा मात्र तुम्हाला कोणत्याही प्रापंचिक अडचणी नसतात. या गोष्टींचा मला खरोखर खेद वाटतो. अक्षरशः आपल्याकडं भारत देशामध्ये ही रिटायर झाल्यानंतरची जी माणसं आहेत, अनेक सोसायट्यांमधनं बघतो आपण की नाही रे आता आम्ही काय रिटायर झालो, आम्ही कट्ट्यावर येऊन बसणार, आता आमच्या हातनं काही होत नाही. ही जी मानवी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती जर ती आपण ठेचून काढायची ठरली किंवा त्या व्यक्तीने या प्रवृत्तीमधनं बाहेर पडायचं ठरलं आणि काही ना काही विधायक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचं असं ठरलं आणि अशा पद्धतीने जर ग्रुप केले तर आपल्याला अनेक कार्य गावागावातून शहराशहरातून नक्की करता येतील असं मला तरी वाटतं. भरपूर कामं आहेत. काय फक्त NGOजनी किंवा इतर सामाजिक संस्थांनीच काय ठेका घेतला नाही आहे. एक नागरिक म्हणून आपण या भारत देशात जन्माला आलो आणि आता आपल्याला या भारत देशाने 35 वर्ष पगार दिला होता, सुबत्ता दिली, घर दिलं, दार दिलं, गाडी दिली. आता आपण सेवानिवृत्तीनंतरसुद्धा आपल्याला काहीही न करता सरकार जर काही पैसे देत असेल तर तुम्हाला कमावण्याची तर भ्रांत नाही आहे. मग हा कार्य तुम्हाला विधायक कार्यासाठी हा वेळ तुम्हाला घालवता येणार नाही का? हा प्रश्न प्रत्येक रिटायर झालेल्या व्यक्तीने स्वतःला विचारायचा आहे. आणि अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी साहेब, डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग, पुतिन यांची मी नावं घेतली तेव्हा तुम्ही असं म्हणाल की त्यांच्याकडं काय, त्यांना काय गडगंच आहेत, त्यांना सगळ्या सुबत्ता आहेत, त्यांना सगळ्या सोयीसुविधा अजूनही सरकार पुरवतं आहे, विमानात फिरायचं असतं काय दुखतं का वगैरे अशी पण लँग्वेज काही लोकांनी वापरली. कारण असं मी काही लोकांना समजावण्याचा आणि काही विधायक कार्यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मिळालेल्या उत्तरानंतर मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला. मी त्यांना इतकंच म्हणलं, त्यांना ज्या सुविधा मिळत आहेत ह्या त्यांनी त्यांच्या गट्सवर कमावलेल्या सुविधा आहेत. त्यांच्यामध्ये काहीतरी कर्तृत्व आहे आणि आजही त्यांच्यामध्ये 16-16 तास काम करण्याची धमक आहे. त्यांच्या शारीरिक संपदेचा उपयोग, त्यांच्या बौद्धिक संपदेचा उपयोग ते कुठल्या तरी देशासाठी करू शकतात. ही त्यांची कॅपॅबिलिटी आहे, ही त्यांची काबिलियत आहे. हे त्यांनी स्वतः कमावलेलं आहे. मग तसं तुम्ही कमवा ना, कमवा. त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता का पहा. अहो तुम्ही साधं घर सोडून, तुमचे तेच मित्र सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा जायला तुम्हाला लाज वाटते का भीती वाटते हेही समजत नाही. रोजच्या 4-8 माणसांच्या व्यतिरिक्त तुम्हाला 9वा माणूस रिटायर झाल्यानंतरसुद्धा एकही तुमचा मित्र बनू शकला नाही, ही शोकांतिका मला दिसते. तेव्हा मला वाईट वाटतं. म्हणजे तुमचा जनसमुदाय, तुमचा जनसंपर्क हा इतर लोकांशी सुद्धा होऊन तुमच्या ओळखी वाढल्या पाहिजेत. कुणाला काही मदत हवी का अशा पद्धतीने तुमचं वागणंच नाही आहे. आत्मकेंद्रित वागणं असेल तर मग रिटायर झाल्यानंतर मला काहीच होत नाही, मी आता काही करणार नाही, हा बडेजाव तुमचा, ही तुमची भूमिका एक माणूस म्हणून जगताना, रिकामा वेळ भरपूर हाती असताना शून्य असे आयुष्य तुमचं आहे असाच मी रिमार्क मारतो. ठीक आहे, मौज मजा पाहिजे. सर्व्हिसमध्ये तुम्हाला तुमच्या छंदाला वेळ मिळत नाही. तुम्ही रिटायर झाल्यानंतर जो रिकामा वेळ आहे त्याच्यात तुमचे वेवलेन ज्या मित्रांशी मॅच होतात त्यांच्याबरोबर तुम्ही ट्रीपला जा. शाळेतले जे बालमित्र असतात त्यांचे ग्रुप बनत आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही जा, त्यांच्यासोबत वेळ काढा. काहीही त्यामध्ये वावगं नाही आहे. जरूर त्यासाठी मी कधीच ऑब्जेक्शन नाही घेणार. पण हे करता करताच तुम्ही अजून त्याच ग्रुपमध्ये राहून काही विधायक करता येतं का? नवीन ग्रुप बनवता येतात का? तुमच्याकडं काही अतिरिक्त नॉलेज असेल तर ते नॉलेज इतर लोकांना काही देता येतं का? मॉर्निंग ग्रुपमध्ये जाऊन त्या ग्रुपला तुमच्याकडं असलेल्या काही ज्ञानाचा उपयोग करून देता येतो का? असेही काही ग्रुप दिसतात. त्या ग्रुपमध्ये काही व्यक्ती त्या सगळ्या ग्रुपकडनं काही प्राणायाम करून घेतात, काही योगा एक्सपर्ट असतात, योगाचे प्रकार करून घेतात, काही जणांना इतर काही टॅक्टिक्स माहीत असतात ते सांगतात.
काही जण कलाकार असतात, काही जण कॅराओकेवरती गाणी म्हणून दाखवतात. इट्स ओके. परंतु तुमचा जनसमुदाय जो आहे आसपासचा, याच्यामधनं तुमच्या ओळखी वाढत गेल्या पाहिजेत. ह्याच्यामधनं तुम्ही तुमच्याकडं असलेल्या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त पब्लिक ॲट लार्ज ज्याला आपण म्हणू, जास्तीत जास्त लोकांना कसा त्याचा उपयोग होईल याच्याकडं तुम्हाला लक्ष देता आलं पाहिजे. जोपर्यंत हातपाय चालतात, जोपर्यंत तुम्हाला कोणतीही व्याधी होत नाही आहे, तोपर्यंत तुम्ही स्वतःला रिटायर समजूच नये, असंच मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण होतं काय की तुमचं अंतर्मन नेहमी जागृत असतं, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो. त्याला जर एकदा कमांड दिली गेली, म्हणजे रोज तुम्ही जर असं म्हणलात की आता मी काही करणार नाही, आता मी रिटायर झालो, आता मी भरपूर काम केलं, मी खूप थकलो काम करून, आता माझ्या हातनं काही होत नाही, अशी जर तुमची मनातल्या मनात विचारांची एक प्रणाली तयार झाली असेल, तर आपसुकच तुमच्या अंतर्मनाला, तुमच्या त्या सबकॉन्शियस माइंडला अशाच पद्धतीने कमांड जातात आणि मग तुमच्या हातून कोणतंही इतर कार्य होऊ शकत नाही. तुम्ही त्याच घाण्याच्या बैलासारखं, तो जसा गाण्याचा बैल एकाच सर्कलमध्ये त्याला गोल गोल फिरावं लागतं, दुसरा तो काहीही विचार करू शकत नाही, त्या पद्धतीने तुमचं रिटायरमेंट नंतरचं अंतिम श्वासापर्यंतचं आयुष्य निरर्थक आयुष्य गेलं, असंच नंतर लोक चर्चा करू शकतात. म्हणूनच द डेज आफ्टर रिटायरमेंट आर ॲक्च्युली गोल्डन डेज, डोंट फॉरगेट दिस. या सोनेरी दिवसांचा उपयोग काहीतरी सोनेरी क्षण इतरांना देण्यासाठी आणि त्यातून सोनेरी समाधान स्वतःला मिळवण्यासाठी जो व्यक्ती घालवू शकतो, किंवा स्वतःची बुद्धिमत्ता वापरून, स्वतःकडं असलेली काय क्रिएटिव्हिटी वापरून त्याचा उपयोग इतरांना आनंद वाटण्यात कसा होईल याच्याकडे बघत बघत सतत क्रिएटिव्ह राहण्याच्या ईर्षेने जगतो, तोच खरा सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा आनंदात जगणारा व्यक्ती, असंच मी त्याला लेबल लावीन. आशा करतो मित्रांनो, जितके म्हणून माझ्या संपर्कातली रिटायर झालेली माणसं आहेत, माझे मित्र कंपनी आहेत, त्यांनी नक्कीच थोडा तरी कुठेतरी बोध घ्यावा. कारण ज्यांच्या आयुष्यात तसं पाहिलं तर काहीच नाही, फक्त रुटीन आहे, संसार. माणूस नोकरीला लागतो, लग्न करतो, मुलं बाळं होतात, मुलांची लग्न होतात, तो सेवानिवृत्त होतो, त्यानंतर मग असंच टिवल्यावावल्या करतो, एक दिवस तो अलविदा करून निघून जातो. दिस इज अ व्हेरी परफेक्ट रुटीन ऑफ एव्हरी ह्युमन बिईंग. पण ह्याच्यामध्येच आपल्याला काही लोकांना सामावून घेता येतं का? काही लोकांना अजून आपण आनंद वाटू शकतो का? का आपण फक्त चालत चालत संध्याकाळी निघायचं, कट्ट्यावरच्या मित्रांना भेटायचं आणि दिवसभर मस्त इकडं तिकडं लोळत, किंवा घरातल्या लोकांबरोबर फक्त गप्पा टप्पा, किंवा लिमिटेड जे काय 2-4 मित्र आहेत त्यांच्याचबरोबर गप्पा टप्पा, व्हॉट्सअपवरती 1 तास 2 तास, ह्यासाठी हे आयुष्य आपलं असं वाया चाललं आहे का 60 नंतरचं? याच्यासाठी थोडंसं प्रत्येकाने आत्मअवलोकन, आत्मपरीक्षण हे करणं गरजेचं आहे. आणि जितक्या म्हणून विधायक कार्यामध्ये स्वतःला गुंतवता येईल, जितकं म्हणून स्वतःकडं असलेल्या गोष्टी काही लोकांना देता येतील, पैसा देणं असं नाही म्हणते मी, तुम्ही इतर ज्या गोष्टी काय देऊ शकता तितक्या तुम्हाला देत देत कसं जगता येतं आणि किती आपला आनंद मिळणं याचं पर्सेंटेज वाढवत जगता येतं, याच्याकडे जर लक्ष दिलं आणि स्वतःला आता मी सेवानिवृत्त झालो या मानसिकतेतून तुम्हाला स्वतःला आधी बाहेर काढावं लागेल. अजून एक माझा व्यवस्थित सुबत्ता असलेल्या मित्राची कहाणी आहे, XYZ. नाही रे, आता काय मी 65चा झालो, आता मी गाडी चालवणं बंद केलं, कंबर दुखते, सुखवस्तू घराणं अगदी, बायको पण सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट, तिलाही पेन्शन यालाही पेन्शन, दोन्ही मुलांच्या नोकऱ्या व्यवस्थित चालू आहे, सुनबाई पण नोकरी करते, म्हणजे घरात खात आहेत जेवढे तेवढे सगळे कमावत आहेत. अशी इतकी सुबत्ता असताना कोणतंही बाकीचं रिकामा वेळात काहीही विधायक कार्य नाही. म्हणजे कसं आयुष्य जगतात लोक याचं मला पाहिल्यानंतरसुद्धा आश्चर्य वाटतं. बऱ्याचदा काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अरे तू इथे येत जा, या ठिकाणी आपण असं असं करत जाऊ, इथं आम्ही हा ग्रुप करतो आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पार्टिसिपेशन दे, कधीतरी आठवड्यातनं आम्हाला 3-4 तास वेळ दे. पण नाही, काहीही सुधारणा नाही. मग अशा पद्धतीने जर मानवी आयुष्य वाया जाणार असेल तुमचं रिटायरमेंटच्या नंतरचं, सगळी कॅपॅसिटी असतानासुद्धा तुम्हाला जर काहीच करायची इच्छा नसेल, तर मात्र ते आयुष्य निरर्थक आयुष्य असंच मी म्हणतो.
भलेही तुम्ही कर्तव्य सगळी बजावलेली असतील, मुलीचं लग्न केलं असेल, मुलाचं लग्न केलं असेल, अगदी 2 मुलांना 2 वेगळे फ्लॅट घेऊन दिले असतील, मुलीला पण अगदी रीतसर दागदागिने दिले असतील, सगळ्या कर्तव्यात तुम्ही कुठेही कमी पडला नाही आहेत. त्याबद्दल तुम्हाला 100पैकी 100 मार्क. परंतु जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळतो तो तुम्ही कसा घालवला आहे? तुमचं 60 नंतरचं 80कडे जाणारं हे आयुष्य आणि त्यातली ही गेलेली 6-7 वर्ष ती अशा पद्धतीने गेली आहेत की मला हे तुम्हाला समजावून सांगावं लागतं आहे. चला आशा करूयात जास्तीत जास्त रिटायरमेंट झालेली माणसं जी आपल्याला फक्त मॉर्निंग क्लबमध्ये वगैरे दिसतात, इव्हिनिंग क्लबमध्ये वगैरे दिसतात, एकमेकांशी चकाट्या पिटतानाच दिसतात, कधीकधी एकमेकांच्या सोबतच फक्त ट्रीपला जाताना दिसतात, ट्रीपमध्ये अजूनही वय विसरून मौज मजा करताना दिसतात. हेही करू द्या त्यांना, हे करायचं नाहीच असं म्हणत नाही आहे मी, पण हे करता करता मला असं पाहायला आवडेल की विधायक कार्यामध्ये सुद्धा अशा सिनियर सिटिझनची गर्दी होत चालली आहे, असं चित्र दिसायला हरकत नाही. लेट अस एक्सपेक्ट सम पॉझिटिव्ह थिंग्स इन नियर फ्युचर. याच अपेक्षेसह सर्वांना या सेवानिवृत्तीनंतरच्या आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी करोडो शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओ इथंच थांबतो.